जय गुरुदेव. आप्त सोयरा लिंगांगीचा, जो उन्मेष षटस्थल ब्रह्मीचा, जो बोधक ऐक्य तत्वाचा, तया श्री गुरुशी नमो नमो. परमरहस्य हा ग्रंथ शिव पार्वतीचा संवाद आहे. भगवान शिव सद्गुरु स्वरूपात आहेत आणि भगवती माता पार्वती शिष्य स्वरूपात तुमच्या आमच्या भक्ताचं प्रतिनिधित्व करून सद्गुरूला प्रश्न विचारत आहे. सर्व धर्माशी कोण जो धनी, ज्ञान विज्ञान वर्ते जयापासूनी. त्यावेळेस भगवान शिवानं सांगितलं, सर्व धर्माचा धनी जर कोण असेल तर तो सद्गुरुनाथ आहेत. हा संस्कृत मधला परमरहस्य तंत्र संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊलींनी तुमच्या आमच्यावर कृपा करण्यासाठी प्राकृत भाषेत म्हणजे आपल्या मराठी मायबोलीत ओवीबद्ध केला. या ओवीतून माऊली सद्गुरुनाथाचा महिमा सांगतात. आप्त सोयरा लिंगांगीचा. आप्त सोयरा, आप्त म्हणजे जवळचा आणि सोयरा आपण म्हणतो व्यवहारात मामा आहेत, काका आहेत, बहिणीचा मुलगा आहे, आत्याचा मुलगा आहे, मामाचा मुलगा आहे. पण हे सर्व नातेवाईक तुमच्या जवळ धन संपत्ती, पैसा, पद, प्रतिष्ठा असेपर्यंत तुमच्या जवळ येतात आणि तुमच्या पसली पद, पैसा, प्रतिष्ठा गेली की ते जवळ येत नाहीत. काही नाते असे आहेत की ते पद, पैसा, प्रतिष्ठा न बघताही प्रेम करतात. पण कोरोनाच्या काळामध्ये आपण अनुभव घेतलेला आहे की कोरोना झालेल्या माणसाला कोणीही स्पर्श करायचं नाही. अक्षरशः घरचा माणूस कितीही प्रेमाचा दवाखान्यात नेला तर नगरपालिकेने त्यांचा अंत्यविधी नगरपालिकेने केला आणि पुडीमध्ये राख बांधून दिली. पण त्या पेशंटच्या जवळ जाण्याची कुणी हिम्मत केली नाही. संसारातील सोयरे सर्व मायेचे ममतेचे, नाही कुणी संगतीचे. संत म्हणतात सर्व मायेचे ममतेचे आहेत बाबांनो, इथं कुणी संगतीचं नाही. घेती भूषणे काढूनी, जगा दाखविती रडूनी. तुम्ही तुमचा देह ठेवल्यानंतर तुम्ही गेला याचं दुःख नसतं. तुम्ही जर काम करत असाल तर यांच्यानंतर आमचं कसं होईल म्हणून माणूस रडतो. आणि तुम्ही वृद्ध होऊन गेलात तर बरं झालं, देवानं चांगलं केलं, ह्यांना त्रास होऊ दिल नाही म्हणतील आणि तुमच्या गळ्यात लॉकेट, हातातली अंगठी, गळ्यामधले काही दागिने असतील महिला भगिनीच्या, त्याच्यावर नजर ठेवतील. घेती भूषणे काढूनी, जगा दाखविती रडूनी. द्रव्य नाही जयापाशी, ऐका त्याची गती कैशी. त्याच्यापाशी द्रव्य नाही, त्याची गती संतानं सांगितलेलं आहे. भार्या आवडीची मोठी, घाली कपाळाशी आटी. प्रेम करणारी बायको जर तुमच्यापाशी धनसंपत्ती नसेल तर कपाळाला आठी घालते असं संत महात्मे सांगतात. इथे जे आपण नातेवाईक जमवलेले आहेत ते देहाच्या संबंधित आहेत. ते सोयरे सगळे तुमच्या प्रतिष्ठेवर, संपत्तीवर त्यांचं प्रेम आहे. पण एकमेव सद्गुरुनाथ असे सोयरे आहेत, असे जवळचे नातेवाईक आहेत. ते देहाच्या जवळचे आपले मानलेले सगळे सोयरे
कारण आपण स्वतःला देह मानलेला आहे. देह मानल्यानंतर देहाच्या मानलेली पत्नी आहे, देहाच्या मानलेला मेहुणा आहे, मानलेला मामा, मानलेला काका. पण सद्गुरुनाथ हे आत्म्याच्या जवळचे आप्त आहेत. ते परमात्म्याच्याही जवळचे आहेत आणि आत्म्याच्याही जवळचे आहेत. तुम्ही म्हणाल एकदाच दोघासारखी कशी होतील? परमात्म्याचे गुण सर्व त्यांच्यामध्ये आहेत. शांती आहे, आनंद आहे, प्रेम आहे, करुणा आहे, दया आहे. ही सर्व निर्गुण, निराकार, निर्विकल्प परमात्म्याचे सर्व गुण त्यांच्यामध्ये आहेत. आणि त्यांनी देह धारण केलेला आहे म्हणून आपल्यासारखा हाडामासाचा त्यांनी देह धारण केलेला आहे म्हणून ते आपल्या जवळचे. तुम्ही म्हणाल आम्हीही जन्म घेतो, तेही जन्म घेतात, मग आमच्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? तर दवाखान्यामध्ये पेशंटही जातो आणि डॉक्टरही जातो, पेशंटही जातो आणि येतो, डॉक्टरही जातो आणि येतो. पण दोघांच्या जाण्या आणि येण्यामध्ये फरक आहे. पेशंट रोग घेऊन जातो, रोग दुरुस्त करून घेण्यासाठी जातो दवाखान्यामध्ये, आणि डॉक्टर रोग दुरुस्त करण्यासाठी जातात. तसं या भूतलावर आम्ही कर्माच्या रूपानं रोग घेऊन आलेलो आहोत आणि संत आपला रोग दूर करण्यासाठी या विश्वरूपी दवाखान्यामध्ये आलेले आहेत. हा फरक आहे. म्हणून माऊली म्हणतात, खरा आप्त, खरा सोयरा जर कोण असेल तर ते सद्गुरुनाथ आहेत. कारण तुम्हाला आम्हाला जर खरी भीती कशाची असेल तर ती भीती मृत्यूची आहे. आणि या मृत्यूच्या भीतीपासून जर आम्हाला जगात कोणी वाचवणार असेल तर ते केवळ सद्गुरुनाथ आहेत. म्हणून माऊली म्हणतात ते आप्त आहेत. आप्त म्हणजे जवळचे आहेत, ते सोयरे आहेत. आप्त सोयरा लिंग अंगीचा. लिंग म्हणजे शिव आणि अंग म्हणजे जीव. ह्या लिंग आणि अंग ह्या दोघाला, ह्या जीवाला आणि शिवाला सामान्य व्यवहारामध्ये सोयरीक करणारे सोयरेच असतात. हो, लग्न करायचं म्हणल्यावर ते सांगतात मुलगा आमच्या परिचयातला आहे आणि मुलगी आमच्या परिचयातली आहे, तुम्ही बिनधास्त सोयरीक करा. तसं थेट आपण जर परमात्म्याकडे गेलो तर परमात्मा म्हणतो, अरे बाबा तुझ्यात काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, दंभ आहे, मत्सर आहे. एवढं विकारानं मळलेलं शरीर घेऊन तू माझ्याकडे येऊ नकोस, तू लांब जा. पण सद्गुरुनाथ त्याला जवळ घेतात, त्याला त्रिविध दीक्षा देतात, इष्टलिंग दीक्षा देतात, क्रिया दीक्षा देऊन त्याचं आचरण शुद्ध करतात, मंत्र दीक्षा देऊन त्याच्या मनाची शुद्धी करतात आणि वेदा दीक्षा देऊन त्याला जीव शिव ऐक्याचा बोध करतात. म्हणून माऊली म्हणतात, अप्त सोयरा लिंगांगीचा. जीवाला शिव करणारा जर सोयरा कोणी असेल तर ते सद्गुरु आहेत. पुढं माऊली म्हणतात, उन्मेष षटस्थल ब्रह्मीचा. षटस्थल ब्रह्म समजून घेण्यापूर्वी आपण कीर्तनकार, प्रवचनकार आपल्या नावापुढं शिवभक्ती परायण शिभप लावतो. शिभप म्हणजे शिवभक्ती परायण. आपण परमरसाचं पारायण करतो. पारायण करणे म्हणजे ग्रंथ वाचणे, आणि परायण म्हणजे ग्रंथात सांगितलेल्या प्रत्येक ओवीप्रमाणे आचरण करणे म्हणजे परायण.
मग आमच्या नावापुढे जर शिवभक्ती परायण असं लावून घ्यायचं असेल तर शिव म्हणजे मांगल्य, शिव म्हणजे पवित्रता. आमच्या मनामध्ये एकाही व्यक्तीबद्दल द्वेष असता कामा नये. सर्वत्र माझा शिव नटलेला आहे, विश्व प्रपंच रूपानं नटलेला माझा शिवच आहे, असा मंगल भाव आमच्या ठिकाणी असला पाहिजे. आणि अशी मांगल्य स्वरूप ईश्वराच्या भक्तीत, प्रेमात परायण त्या आचरणात जर आम्ही असलो तर आम्हाला शी भ प आमच्या नावापूर्वी लावून घेण्याचा अधिकार आहे. आणि शिवाचार्य सद्गुरूंच्या नावाच्या पूर्वी असतं षटस्थल ब्रह्म 108, वसुंधरा रत्न, राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज. तर ते षटस्थल ब्रह्म असतात. षटस्थल ब्रह्माची त्यांनी साधना केलेली असते, षटस्थलाला त्यांनी जाणून घेतलेलं असतं. भक्तस्थलामध्ये इष्टलिंगाची त्यांनी भक्ती केलेली असते. माहेश्वर स्थलामध्ये त्यांनी निष्ठापूर्वक इष्टलिंगावरच संपूर्ण समर्पण केलेलं असतं. जगातली पद, पैसा, प्रतिष्ठा ही पाहिजेचा भाव त्यांनी सोडलेला असतो आणि इष्टलिंगावर, भगवान शिवावर पूर्ण श्रद्धा त्यांची असते आणि त्या निष्ठेने ते पूजा करतात. मला बाकी काही नको, माझा इष्टलिंग पूजेमध्येच ते दृढ भक्तीने पूजा करतात. भक्त माहेश्वर प्रसादी जे काही मिळालेलं आहे, वाणी मिळाली असेल प्रवचन करण्यासाठी, तो भगवंताचा प्रसाद आहे. उपदेश करण्यासाठी पीठाची गादी मिळालेली असेल तो भगवंताचा प्रसाद आहे. आमचे गुरु माऊली म्हणायचे, साधूला काय रोटी आणि 2 लंगोटी इतकं मिळालं की झालं, ह्याच्या पलीकड काही अपेक्षा असू नये. माऊलीने आपल्या आयुष्यात 1 रुपयाचाही कुणाकडून दक्षिणा घेतली नाही. त्यांनी आचरणातून दाखवलं की भगवंतानं माझ्यासाठी मला जे काही लागणार आहे ते दिलेलं आहे, मला कोणाला मागायची गरज नाही. हा देह मिळालेला प्रसाद आहे आणि या देहासाठी जे काही लागणार आहे तो माझा भगवंत प्रसाद रूपानं मला उपलब्ध करून देईल, असा प्रसादी स्थलाचा भाव आपल्या आप्पाच्या ठिकाणी होता. पुढं प्राणलिंगी स्थल, लिंग हाच माझा प्राण आहे. प्राणपणानं इष्टलिंगाची पूजा करायची. प्रत्येक श्वासामध्ये इष्टलिंगाचं स्मरण, अशी प्राणलिंगाची साधना अंतरद्रव्यानं, भावद्रव्यानं त्याची पूजा केली जाते. म्हणतात क्षमेचं जल, शांती, दया, प्रेम अशा विविध भावद्रव्यांनी त्या प्राणलिंगाची पूजा म्हणजे जगतात व्यवहार करताना दया, क्षमा, शांती तेथे हो साधूची वसती, असा त्यांचा प्राणामध्ये ईश्वर भाव असतो. आणि प्राण म्हणजे आपल्या आसनी, शयनी, भोजनी, गमनी, जागृती, स्वप्न, सुषुप्ती अवस्थेमध्ये प्राण आणि शिवरूप एक झालेली साधना त्यांची प्राणलिंगी स्थलाची झालेली असते. त्यांच्या व्यवहार, अप्पा म्हणायचे, उच्चार, विचार आणि आचार एक रेषेत आले पाहिजेत. अप्पाच्या प्राणात शिव होता. अप्पा जे बोलायचे तेच विचार करायचे आणि तेच आचार करायचे. अप्पाचा उच्चार, विचार आणि आचार एक होता. म्हणून अप्पानी प्राणलिंग स्थलाची साधना केली. आणि पुढं शरणस्थल, दास तुम्ही
दास तुझे आम्ही झालो शंकरा, न मागो मुशरा तुझ काही, जैसा तैसा भोग घडो या देहाशी, न घालू तुम्हाशी संकटाते. असा संपूर्ण ईश्वरावर आप्पाचं समर्पण होतं. उदगीरच्या अनुष्ठानमध्ये माऊलीचा पाय निष्ठला आणि पाय फ्रॅक्चर झाला. अनुष्ठानचा पहिला दिवस होता. दुसरा दिवस पहिला किंवा दुसऱ्या दिवशी आप्पाचा पाय फ्रॅक्चर झाला. आप्पानं कुणालाही सांगितलं नाही. हा देहाचा धर्म आहे. सुख आजारपण हा देहाचा धर्म आहे. हात मोडणं पाय मोडणं हा देहाचा धर्म आहे. मी देहापेक्षा वेगळा आहे आणि त्या प्रभूची इच्छा असेल पाय निष्ठून पडायची, मला त्याची काय कोड. माझं अनुष्ठान ते भगवान शिव करून घेतील. म्हणून कुणालाही न सांगता 21 दिवसांनी आप्पांनी भगवंतावर पूर्ण भाव ठेवून त्या फ्रॅक्चर झालेल्या पायाकडे दुर्लक्ष करून 21 दिवसाचं अनुष्ठान पूर्ण केलं. आणि आप्पाच्या बाहेर आल्यानंतर पायाला प्लास्टर केलं. पुन्हा मठात वरल्या मजल्यावर आप्पाला जाता आलं नाही, आपल्याला माहीत आहे. एवढा समर्पित भाव होता आप्पाचा. मारी तारी चित्ती आहे ते करावे आम्ही, जीवे भावे शरण आलो आहे, असं समर्पित भक्ती होती आप्पाची. आप्पानं शरणस्थलाचा प्रवास केलेला होता आणि आप्पा ऐक्यस्थलात शिवस्वरूप झालेले होते. निराकारची आकाराला जड जीवा तारावया गुरुरूप झाला, म्हणून मनुष्य म्हणू नये त्याला परब्रह्मचितो. षटस्थल ब्रह्मी गुरुनं कसं वागावं हे मन्मथ माऊलीनं परमरसात सांगितलं. आणि परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊलींनी षटस्थल ब्रह्मी गुरु आचरण कसं करतात याचं प्रत्यक्ष उदाहरण आपल्या आचरणातून आपल्या पुढे घालून दिलं. माऊली या ओवीत म्हणतात, आप्त सोयरा लिंगांगीचा उन्मेष षटस्थल ब्रह्मीचा. षटस्थल ब्रह्माची साधना करून त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि त्यांच्याकडे अनुभव असल्यामुळे पुढच्या भक्ताला ते भक्तस्थलाची साधना शिकवू शकतात. माहेश्वर स्थलाची दृढ निष्ठा शिकवू शकतात. प्रसादी स्थलाचा ईश्वरावरला विश्वास, अन्न आच्छादन सुख दुःखाधिक प्रारब्धेची देख लभ्य जीवा, म्हणून हो त्याची टाकून चिंतन करावे स्मरण शंकराचे. जे मिळाले ते भगवंताचा प्रसाद आहे. ही अनुभवातून साधना शिकवू शकतात. पुढं प्राणलिंगी स्थल, लिंग हाची जयाचा प्राण, प्राणपणाने लिंगाची पूजा कर. प्रत्येक श्वासागणित ईश्वराचं स्मरण ठेवून आचरण कर. ही प्राणलिंग स्थलाची आप्पा साधना शिकवू शकतात. त्याच्यानंतर शरणस्थल, शिव हा तुझा पती आहे आणि तू सती आहेस. जशी मुलगी सासरला गेली की सासरची होते, तिचं नाव बदलतं, तिच्या वडिलाच्या नावाऐवजी नवऱ्याचं नाव लागतं आणि त्या संसारात रमून जाते. तसं तू शिवाचा झाला आहेस. शिव तुझा पती आहेस, लिंग तुझा पती आणि तू त्याची सती आहेस. त्याच्याप्रमाणे आचरण कर. हे आपल्या अनुभवानं षटस्थल ब्रह्मी गुरु शरणस्थल शिकवतात. सासरवासीन माहेरला आली तर म्हणते माझ्या घरी काम आहे, मला 1 घंटा सुद्धा थांबणं होणार नाही. तसं भक्त ज्यावेळेस देवाला शरण जातो तो देवाचा होतो. इथल्या घरी त्याचं काही काम राहत नाही. अशा शरणस्थलीय साधकाला ऐक्य बोध करतात. तत्वाचा ज्या ईश्वराची पूजा करत आहेस त्या तत्वाचा तो ऐक्य बोधक षटस्थल ब्रह्मी गुरु असतो असं माऊली म्हणतात. असे षटस्थल ब्रह्मी राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य माऊली तुम्हा आम्हाला प्रारब्धानं लाभले. आपल्या जीवनातलं सगळ्यात मोठं जर कोणतं भाग्य असेल तर परमपूज्य आप्पाच्या चरणाचं दर्शन याची देही याची डोळा झालं. आणि आप्पाचा देह नसला तरी आजही काय सांगू संताचे उपकार. निरंतर मज
जागविती. ते आप्पा कोणत्याही रूपाने येऊन आम्हाला जागवितात. कुठं कुठं आम्ही जिथं जिथं चुकत असू तिथं तिथं ते कृपाळू दयाघन माऊली आम्हाला चैतन्य रूपानं येऊन मार्गदर्शन करतात, आम्हाला सावध करतात. आणि आम्हाला विश्वास आहे ते आम्हाला भक्तस्थलापासून ऐक्यस्थलापर्यंतची साधना पूर्ण करून घेणार आहेत. आप्पानं शिवयोग शास्त्र ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये भक्तस्थलापासून ऐक्यस्थलापर्यंतचा 101 स्थल आहेत. अंगस्थलाचे 44 आणि लिंगस्थलाचे 57 स्थल असलेला या 101 स्थलाचा जीवाचा शिव करण्याचा प्रवास शिवयोग शास्त्र या ग्रंथात आप्पानं लिहून ठेवलेला आहे. आणि त्या ग्रंथाचा पाठ आप्पावर निश्चिम भक्ती प्रेम निष्काम भक्ती करणाऱ्या शिष्या ज्यांच्याकडून आप्पानी गुरुदेव सारखा ग्रंथ लिहून घेतला अशा रजनीताई मंगलगे गुगल मीटवर पहाटे 5:30 वाजता शिवयोग शास्त्राचा पाठ घेत आहेत. गुरु माऊलींनी त्यांच्याकडून गुरुदेव हा ग्रंथ लिहून घेऊन तुमच्या आमच्यासाठी ते दिव्य चरित्र उपलब्ध करून दिले. आज आप्पाच चैतन्य रूपानं रजनीताईच्या माध्यमातून त्यांनी शिवयोग शास्त्राचा पाठ चालू केलेला आहे. दररोज सकाळी पहाटे 5:30 वाजता तो पाठ सुरू आहे. कुण्या सद्भक्ताला या ज्ञान गंगेचं श्रवण करायचं असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या पाठाची लिंक दिलेली आहे, ते आपण जॉईन करू शकता. ओम शांती शांती शांती.